नमस्कार यूट्यूब फॅमिली, कसे आहात? मजेत आहात ना? चला तर मग आज आहे बुधवार आणि ब्लॉगला मी सकाळी सुरुवात करते. तर आता 11 वाजलेले, घरातले सर्व कामं आवरून झाले आणि स्वयंपाकसुद्धा करून झालेला आहे. स्वयंपाकमध्ये मी बनवली कढी, भात, भाकरी, ठेचा. हे बघा, इथे मस्त कढी झालेली. लाईट नाही आमच्याकडे. कढी झाली इकडे, इकडे भात लावला आहे आणि इथं आहे ठेचा, दिसत नसणार तर मस्त हिरव्या मिरचींचा. आणि घरातले सर्व कामं आवरून झाले. भांडे ओले त्याच्यामुळे काही भांडे लावले नाही मी. आणि इकडे दूधसुद्धा मुरून ठेवलेलं आहे, हे बघा इथं. आणि घरची आहे ना दही एकच नंबर लागते, त्याच्यामुळं मी घरचीच दही यूज करते. आणि कढी पण खूप छान लागते, घट्ट येते कढी. इथं तेल आहे. आणि सकाळी मी गुडियाला इडली आणि चटणी दिलेली होती. म्हटलं इडलींचं पीठ पडलेलं आहे तर मग इडल्या करून देते आणि आपली शेंगदाण्याची चटणी दिली होती. तर सकाळी उठून पटापट आवरून कामं लवकर आवरते मी. सध्या तर लवकर आवरले जात आहे माझे. 11 वाजलेले आणि 11 वाजेपर्यंत सर्व कामं आवरून झालेले. लाईट नाही आहे. तर तुम्हाला असं वाटत असणार लाईट लावलेली, इन्व्हर्टरची लाईट आहे. तर हे बघा, लाईट नाही आहे आमच्याकडे. तर चला आता मी काय करते, भात झाला की आमच्या साहेबांनी मी जेवण करून घेणार आणि मग पुढच्या कामांना. आज बुधवार पण आहे, बुधवारचा बाजारात पण जावं लागेल संध्याकाळी. तर मग आत्ता थोडा आराम करीन मी. दुपारी मग मी ज्या दिवशी मला बाजारात जायचं राहिलं त्या दिवशी मग मी आराम करून घेते. तर मी पूर्ण दिवस आराम करणार आहे कारण की जेवण करून घेते. कारण की रात्री मला आहे ना अजिबात झोप लागली नाही. तर आम्ही आहे ना थोडं बाहेर गेलो होतो. माझ्याकडनं आहे ना मूग डाळच्या भज्या खाल्ल्या गेल्या होत्या. तर मला इतक्या उलट्या झाल्या घरी येऊन. तर अक्षरशः मी जेवणसुद्धा केलं नव्हतं, झोपून गेली होती आणि रात्री अजिबात झोप लागली नाही मला. तर म्हटलं आज आराम करते मी, थोडासा का होईना म्हटलं आराम करते. निवांत जेवण करून निवांत झोपते. वातावरण बघा कसं झालेलं आहे. तर ऊन आहे आज, कडक ऊन पडलेलं आहे. काल इतका पाऊस झाला तुम्हाला काय सांगू. आज मस्त ऊन पडलेले. लाईट नाही तर मग कपडे वगैरे काही टाकले नाही मी. टाकीन कपडे, लाईट आली का तेव्हा मशीनला लावून देत कपडे. ऊन देईल बघा. 6:15 झालेले संध्याकाळचे आणि सर्व आवरून झालेलं आहे. दळणंसुद्धा दळून आणलेले आहे. हे बघा, दळणं पण दळून आणलेले आहे. आणि इकडे 2 भाकरी बनवून झालेल्या आहे माझ्या आल्या. आता संध्याकाळसाठी ठेचा आहे, थोडी कढी आहे. तर थोडा भात लावणार मी. भाकरी टाकल्या गेल्या आणि मग कृष्णा म्हणतो मला भात खायचा आहे. त्याला म्हटलं सकाळी पण भात खाल्ला आणि आता पण तो म्हणे राहू दे, मला भात आवडतो कढीसोबत. तर त्याच्यासाठी मी भात लावून देणार आणि 2 भाकरी तर झालेल्या आहे. आणि आज आहे बुधवारचा बाजार. तर बाजार करून येते, दिवाबत्ती करून घेते. आता मी फ्रेश झाली तर दिवाबत्ती वगैरे करून घेते. आणि काल ना आमच्याकडे पाऊस पडला होता. मी केला आहे थोडा व्हिडिओ. काही मी वरून साड्या काढून आणल्या, कुठल्या कुठल्या साड्या काढल्या आहेत तो सुद्धा केलेला आहे. आणि आम्ही मैत्रिणी बाहेर गेलो होतो पाणीपुरी खायला आणि राऊंड मारायला. वातावरण खूप छान होतं त्याच्यासाठी मग आम्ही बाहेर गेलो होतो. पाणीपुरी खाल्ली, मूग डाळचे भजे वगैरे सर्व खाल्लं. पण तिकडनं आल्यावर माझी तब्येत झाली खराब. तर त्याच्यामुळे मी पुढचा व्हिडिओ काही केला नव्हता. तर मी दिवाबत्ती करते ना तोपर्यंत हा व्हिडिओ बघून घ्या तुम्ही. तर व्हिडिओ बघा तुम्ही, तोपर्यंत मी दिवाबत्ती करते. चला. काल किती पाऊस झाला आणि साड्या कशा काढलेल्या आहे मी आणि आम्ही कसं गेलो होतो फिरायला. तर दिवाबत्ती पण करून झालेली मग माझी. हे बघा. आणि आत्ता जायचं आहे बाजारात. साहेब आता झाले गुड्याला घेऊन. आवरून पण झालेले, तिथून आल्यावर भात लावणार. बाजारात 7 वाजता जाऊ आपण. हां 8 वाजले. भाजीपाला घेऊन आली मी. बघ पुढे शेंगदाणे 120 रुपये किलो बाजारात भेटले आणि इथून आणले होते काल त्यांनी 170 रुपये किलो. तर बाजारातून घेऊन आली मग. बाजारातून घेऊन आली आहे बघा, 1 किलो घेऊन आली. मंचुरियन बनवण्यासाठी
30 रुपयाचे 2. आठवडाभर मुळा लागतो आपल्याला, त्याच्यासाठी 4 मुळे 20 रुपयाचे घेऊन आली. अद्रक घेऊन आली 20चं पावशर. इथं जाड मिरची 30ची अर्धा किलो. मिरची खूप महाग आहे. आणि भेंडी तर उतरतच नाही आहे अजूनपर्यंत. 30ची अर्धा किलो भेंडी आहे, ती पण काढून घेते. बटाटे 20 रुपयाचे किलोभर आणि बटाणे 30 रुपये किलो. पेरू घेऊन आली 50चे 2 किलो. घरचे पेरू लावून खायला भेटत नाही, विकत खावे लागतात. गोड आणि माहिती आहे का, लाल पेरू आहे. दहाच्या 2. कोथिंबीर 10ची. आणि बाकीचा भाजीपाला आहे माझ्याकडे, त्याच्यामुळं काही घेऊन आली नाही. फ्लावर आहे, गिलक आहे, वांगे आहे, असं आहे. मग काय रताळे घेऊन आली. मेन म्हणजे रताळे 30 रुपयाचे किलोभर भेटले, तर मग मी ते घेऊन आली. आवडतं मला ते. तर थोडा आहे ना ओलसर झालेला आहे भाजीपाला ना, साईडला काढून ठेवते. भाजीपाला भात लावते मी आता. मला असं वाटत होतं थंडी नाही बाहेर, परत झालं स्वेटर घालून घेऊन गेली. तिथं थंडी होती बाहेर. हे बघा, सकाळी सकाळी गुड्याचा टिफिन जातोय आणि टिफिनमध्ये मी मंचुरियन बनवून देते. हे बघा, अशी राहते माझी सकाळी धावपळ. आणि रात्रीच सांगितलं होतं तिने मला, तर मम्मी मला मंचुरियन घेऊन जायचं आहे. तर मग मी रात्रीच पूर्ण तयारी करून ठेवलेली होती. फक्त आता मी मंचुरियन तळून घेतलेलं आहे. आणि रात्री बघा, हा बघा, डब्यात मी पूर्ण तयारी करून ठेवलेली होती. हे बघा, असं पीठ करून ठेवलेलं आहे. आता संध्याकाळी मुलांना काढून देणार, आता काही काढणार नाही. आता तिचा टिफिन पुरता काढून दिलेलं आहे मी. आणि दादा तर क्लासला जातो माझावाला, सकाळीच चालला जातो तो 6:30ला. तर आता गॅस बंद करते आणि गुड्या राणीचा टिफिन पॅक झालेला आहे. थोडं एक्स्ट्रा देते, मुली पण आहेत ना शाळेत, मुली राहतात, मग मुली पण खातात, त्याच्यामुळे थोडं एक्स्ट्रा बनवते मग मी तिला. आणि पार्टी वाटतं मुलींची, तू हे घेऊन ये, वडापाव घेऊन ये, कोण काय घेऊन येते, कोण काय घेऊन येते. तर ती म्हणे मम्मी तुम्हाला मंचुरियन बनवून दे. म्हटलं ठीक आहे. तर मग मी तिला मंचुरियन बनवून दिलेलं आहे. हे बघा, एवढं
आणि त्याच्याबरोबर देते सॉस, टमाटर सॉस देते. सॉस थोडाच घेतला. काका अजून टाक ना ग सॉस, का बस झाला? आणि हा डबा मी ठेवते आता फ्रीजमध्ये. कशी वाटली माझी सकाळची धावपळ? अशी तयारी करून ठेवली ना तर पटकन कामं होतं मग. तर डबा किती छान असा रेडी झालेला गुड्याचा. चल ताई. आणि कलर वगैरे काही टाकलेलं नाही आहे, त्याच्यामुळे तो कलर असा दिसतोय, पण खायला एकदम क्रिस्पी आहे. आता मी सकाळी खाऊ शकत नाही, कारण की मी सकाळी 10-11-12 वाजेपर्यंत ना काहीच तोंडात घालत नाही चहाशिवाय. ते बघ, कधीतरी बिस्किट खाल्लं तर खाल्लं. चल, गुड्याची पण तयारी झालेली. काय बघ बरं बेटा. आणि मी काय केलं माहिती का, पाण्याचे भांडे वगैरे सर्व घासून ठेवले. आता फक्त किचन ओटा आवरायचा आहे. किचन ओटा खराब झालेला आहे. तर काय करते तू? अच्छा, झाकून लावते. बस झाले ना बेटा? हां, चल. काय झालं? व्यवस्थित लागला नाही का? तर चला, भात लावून झाला. भाजीपाला नंतर लावणार मी. जेवण खाऊन झालं की मग थोडंसं कोथिंबीर वगैरे थोडीशी ओलसर होती, तर तिला काढून कट करून घेणार मी आणि मग ठेवणार फ्रीजमध्ये. जास्त काही वेळ झालेली नाही आहे, तर आजचा व्हिडिओ इथंच थांबवते मी, कारण की मग व्हिडिओ मोठा होऊन जाईल. कारण की उद्याचा पण आणि आजचा पण. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. बाय.